नमस्कार, मी संदीप कोर्टीकर. महान्यूज मराठी वाहिनीच्या या व्यासपीठावर आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण भेटणार आहोत रश्मी कुलकर्णी यांना. समाजकार्यातलं ते दिग्गज नाव जसं आहे तसं ते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 3131 या पदावर विभूषित आहेत आणि त्यांचं समाजकार्य हे अतिशय उल्लेखनीय स्वरूपाचं असून अनेकांनी तो आदर्श घ्यावा असं ते आहे. मॅडम, आपलं या इंटरव्ह्यूमध्ये स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. मॅडम, समाजकार्य ही अतिशय स्लिपरी टर्म आहे की ज्याच्यावर म्हणजे समाजकार्य केलं तरी त्याचे तुम्हाला ऋणभाव कोणी व्यक्त करेल याची खात्री नसते. तरी पण आपण या समाजसेवेकडं रोटरीच्या व्यासपीठावरून कसं काय वळलं? एकंदरीत मला असं वाटतं सर्वसाधारण आपली जडणघडण जी मध्यमवर्गीय समाजात झालेली मी तशीच आहे. त्यात बऱ्याचशा गोष्टी सहजगत्या नकळत केलेल्या असतात की ज्याला समाजकार्य म्हणतात हे मोठं झाल्यानंतर कळतं की सहजगत्या कोणाच्या भेदभाव न करणं, चांगलं वागणं, अशा ज्या गोष्टी असतात तर ती एक आपोआपच सर्व मला असं वाटतं सर्व पापभिरू मध्यमवर्गीय समाज जो आहे तो त्या धर्तीवर चालतच असतो. रोटरी असं म्हणण्याचं कारण असं आहे की तोपर्यंत मला तर माझ्या लहानपणी माझ्या जवळपास रोटरी नव्हती, पण सरप्राइझिंगली मी शाळेमध्ये मात्र इंटरॅक्ट क्लबची मेंबर होते, जी रोटरीची शाळांकरता असलेली एक शाखा आहे. पण तिथेही समाजकार्य वगैरे या गोष्टीशी कधी आमचा संबंध आला नाही. 1 वर्ष आम्ही मेंबर्स होतो, काय फारसं ज्ञान नव्हतं त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर मात्र खूप गोष्टीने असं भारून जायला व्हायचं की अरे काय करता येईल. म्हणजे मला तर आठवतं की गंमत म्हणून आम्ही केव्हाही बोला अशा नावाची एक संस्था काढायची ठरवली आमच्या ग्रुपनी की का तर जे लोक अडी अडचणीत असतात, म्हणजे बँकेत जायला प्रॉब्लेम आहे, अमुक आहे तमुक आहे, अशा गोष्टींना तर त्यांनी आपल्याला फोन केला की आपण जाऊन त्यांना मदत करायची. असं एक भयंकर स्वप्नील हे होतं त्यावेळेला, कल्पना होत्या. मग त्याच्यासाठी लागणारे पैसे ते कुठून जर आपल्याला लागले तर गंमत म्हणजे त्यावेळेला 1 रुपयाचं लॉटरीचं तिकीट असायचं. तर आम्ही 5-6 जण रोज ते लॉटरीचं तिकीट वर्षभर घेत होतो की त्याच्यातनं आपल्याला पैसे मिळतील. पण हे फारच छान स्वप्नाळू वय असतं ते. पण मी काहीतरी करण्याची इच्छा तेव्हापासून होती. खूप वाचनाची, म्हणजे अगदी व्होरॅशियस रीडर आहे मी, त्यामुळे खूप वाचलेलं आहे मी. अनिल अवचंद्र म्हणजे यू जस्ट नेम इट की त्या वेळेचे जे कुठले लेखक असतील ते सगळे वाचलेले आहेत आणि त्याच्यामुळे भारून जाण्याचा जो काय काळ होता तो त्याप्रमाणे आम्ही सगळेजण होतो त्यात कसेच्या तसे. समाज कार्यासाठी समाजामध्ये अनेक मान्यवर संस्था कार्यरत होत्या तुमच्या त्याही काळात आणि आताही, तर तुम्ही रोटरीज का निवडली? हा, तर ते कसं झालं, एकतर मित्र असतात कोणीतरी, म्हणजे मला असं वाटतं मुकुंद बापट म्हणून एक आमचे मित्र होते, कोणीतरी नात्यातले, कोणीतरी जे रोटरीत होते, त्यांनी आम्हाला सांगितलं का नाही जॉईन म्हणून. तर मी काही रोटरीमध्ये रोटेरियन म्हणून जॉईन झाले नाही. आमचा क्लब पर्वती, रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती 87 साली स्थापन झाला. तेव्हा स्थापन व्हायच्या वेळेला विनयला त्याच्या कोणीतरी काय म्हणू आपण, बिझनेस आयकॉन म्हणा किंवा रोल मॉडेल, त्यांनी विचारले की अरे आम्ही या क्लबमध्ये आहोत. तर ज्यांनी तो क्लब काढला त्या क्लबमधले जे विनयचे मित्र होते त्यांनी विचारले की तू का जॉईन होत नाही. त्याप्रमाणे विनय 87 साली रोटरीला जॉईन झाला आणि त्याला चार्टर्ड मेंबर असं म्हणतात, म्हणजे फाउंडर मेंबर जे बाहेरच्या भाषेमध्ये असतं ते. तर तेव्हापासून ते होतं. 87 सालापासून 2000 सालापर्यंत मी भरपूर बरोबरीने काम करत होते. पण एवढं काही, कारण तरुण वय होतं आणि करिअर हे जास्ती महत्वाची होती, त्याच्यामुळे फार नाही, पण तरी आम्ही काम जेवढं करता येईल तेवढं करत होतो. मात्र 2001 साली मी रोटेरियन झाले. तोपर्यंत त्याला आम्ही रोटरी ॲन असं म्हणतो, तोपर्यंत ॲन म्हणून आम्ही काम करत होतो आणि तसंही काम करतच होतो. त्याच्यामुळे मला रोटेरियन झाल्यावर काही फार फरक जाणवला नाही, कारण आधी काम करत होतो आणि नंतरही काम करत होतो. तुम्ही आत्ताच सांगितल्यानुसार तुम्ही एक अभ्यासू वाचक पण आहात. तुमच्या वाचन संस्कृतीचे पाईप म्हटलं तर वावग ठरणार नाही, पण त्यावेळेला तुमचं मन संवेदनशील झालेलं असतं. तर आता तुमची समाजसेवेची बद्दल व्याख्या काय तुमची वैयक्तिक पातळीवर? वैयक्तिक पातळीवरती व्याख्या म्हटलं तर जे आम्ही काय म्हणतो की रोटरीमध्ये म्हणजे आहेरे आणि नाहिरे गट असं ज्याला म्हणतो आपण, हॅव आणि हॅव नॉट. तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी, ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं आणि त्यांना जास्तीत जास्त पद्धतीने खालून वर जसं खेचता येईल तशा पद्धतीने येण्यासाठी शिक्षण, आरोग्य ह्या सर्व क्षेत्रांमध्ये, पाणी, त्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रयत्न करून या लोकांनी काम करावं असं रोटेरियनकडनं अपेक्षित आहे. ते आम्ही करतो भरपूर प्रमाणामध्ये. स्त्री स्वातंत्र्य, आज 8 मार्चचा दिवस आहे, स्त्रियांचा आपला असा हा दिवस आहे. तर स्त्री स्वातंत्र्याबद्दल अनेक गैरसमज समाजामध्ये रूढ आहे. बुलेट चालवणे किंबहुना तत्सम अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातनं माझं स्त्रीत्व किंवा माझं स्त्री स्वातंत्र्य अधोरेखित होतं असा गैरसमज आहे.
तर तुमच्या लेखी महिलांचं सक्षमीकरण नेमकं कशात दडलंय? ह्या काही सगळ्या गोष्टी करायची गरज आहे असं मला आधी मुळात माझा ह्या फ्रेजलाच आक्षेप आहे. म्हणजे सक्षमीकरण म्हणजे माझं म्हणणं की ती गोष्ट इट इज प्रूव्ड ऑलरेडी, असं मला वाटतं की त्याच्यासाठी प्रत्येकाने आपल्याला आतला आवाज जो असतो तो ऐकला आणि आम्ही म्हणतो हक्क आणि कर्तव्य, तशी जर तुम्ही सगळ्यांनी कर्तव्य केली व्यवस्थित तर हक्क आपोआप येतात. आणि गौरी देशपांडेंच्याच पुस्तकातला एक आणि खूप माझा आवडता डायलॉग आहे हा, की रोज सकाळी उठून म्हणजे H2O म्हणजे पाणी असं जर म्हटलं तर रोज सकाळी उठून आपण हायड्रोजनचे 2 मोलॅक्युल आणि ऑक्सिजनचा 1 हे काही रोज सकाळी उठून चेक करून बघत नाही आपण ते तसं आहे का. तर त्याच्यामुळे की आता महिलांचं सक्षमीकरण असं जे म्हणतात इट हॅज बीन प्रूव्ड ऑलरेडी, तर त्यात रोज सकाळी उठून सिद्ध करण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. म्हणजे हे रिझर्व सीट सारखं वाटतं मला नेहमी की आता पुरे, म्हणजे आता ह्याच्यानंतर जे आहे ते काहीही न बोलता आपण जे करू शकतो ते करू शकतो. शाळेतल्या मुलींना मी भाषण देताना नेहमी सांगते की पुरुष डॉक्टरचा मेंदू आणि बाई डॉक्टरचा मेंदू जर काढला तर त्यांच्या सुटकुत्यामध्ये फरक नसतो. तर त्याच्यामुळे आता तुम्ही नव्याने काहीतरी एक सारखं आम्हाला द्या असं म्हणू नका. देणारे कोणी नाही आणि घेणारे तुम्ही कोणी नाही, आपण आहोतच. आपण स्वतः एक उद्योजिक आहात, एक यशस्वी आर्किटेक्ट्स आहात आणि उद्योगिनी आणि रणरागिणी या पुरस्कारांनी विभूषित पण आहात. तर पुरस्कारांचं समाजातलं जे महत्व आहे त्याबाबत काय सांगाल? थोडासा कसं आहे म्हणजे माझा पब्लिक इमेज ह्या गोष्टीवरती विश्वास आहे, म्हणजे कधी नव्हता तो. कारण मला म्हणजे रोटरी इंटरनॅशनलचंही असंच होतं की जनसंपर्क आणि प्रसिद्धी या 2 गोष्टींमध्ये फरक करायचा रोटरी इंटरनॅशनलला सुद्धा कळला नाही. तर त्याच्यामुळे प्रसिद्धी न घेता सुद्धा आपण जे काम करतो त्याच्यात ते जनसंपर्काने लोकांपर्यंत जायला पाहिजे ही गोष्ट मला पटते. कारण ती जर गेली नाही तर त्या तुम्हाला तेवढं महत्व प्राप्त होत नाही की जे तुम्ही बोलता ते कोणी आचरणात आणण्याची शक्यता नाही. तर त्याच्यामुळे हे पुरस्कार आवश्यक आहेत, पण त्याच्यासाठीचा अर्थात समारंभ आणि डामडौल इत्यादी ज्या गोष्टी असतात त्या कितपत आवश्यक आहेत अनावश्यक आहेत ह्या त्या संस्थेने ठरवण्याचा भाग आहे असं मला वाटतं. पण इट वर्क्स, म्हणजे असेच पुरस्कार मला मिळालेले आहेत म्हणजे त्या क्षेत्रात मला ज्ञान आहे असं समोरचा ऐकणारा तरी समजतो. मॅडम, आपण समाजात बघतो वृत्तपत्रांमधून माध्यमांमधून येतं की सहकारी बँका किंवा तत्सम अनेक संस्था तर त्यांच्या कार्यकारिणी मंडळामध्ये किती हाणामाऱ्या गोंधळ होतात. पण आता रोटरी हा एक रोपटं नाही राहिलेला, तो एक वटवृक्ष झाला, त्याची पाळंमुळं समाजात खोलपर्यंत गेली. तर ह्या सगळ्या भिन्न विभिन्न अशी माणसं आहेत की ज्यांची मनं वेगवेगळ्या दिशांनी काम करतात, मेंदू वेगवेगळ्या दिशांनी, त्या सर्वांना एकत्रित ठेवण्याचं आपण कसं मिळवलं ते मला असं वाटतं ते अनुभवाने येत जातं हळूहळू. एकतर क्षमाशीलता वाढत जाते तुमची. म्हणजे माझी एक मैत्रीण म्हणायची की कुठलेही वाईट सिनेमे पण बघावेत म्हणजे त्याच्याशिवाय कळणार कसं चांगला सिनेमा कुठला, किंवा आपली पण सहनशक्ती वाढते. जोक सपाट. पण मला असं वाटतं पहिला तुमचा 2 म्हणजे क्लब लेवलला 50 लोक असतात त्यांच्याबरोबर संपर्क येतो, मग तो हळूहळू वाढत जातो. मग तुमची ती कपॅसिटी हळूहळू अनुभवाने, ज्ञानाने आणि मॅच्युरिटीने ती वाढत जाते. आता मित्रमंडळ कॉलनी सारख्या 70 वर्ष जुन्या सोसायटीची मी 4 सालापासून कमिटी मेंबर आहे आणि त्याच्यात 2 वेळा मी चेअरमन होते. तर त्यामुळे तर ती जी काही काय म्हणू आपण कपॅसिटी जी वाढली की माणसांशी डील करणं सतत, तर हे तुम्हाला एक सवयीचं होऊन जातं, अनुभव येत जातो. कशावरती लक्ष द्यायचं कशावर नाही, त्रास कशाचा करून घ्यायचा नाही, ह्या सर्व गोष्टी आणि काय म्हणू आपण ज्याच्यातनं उत्तम सोल्युशन काढणं हे कसं आपोआपच हळूहळू वाढत जातं असं मला वाटतं. रोटरी क्लबमध्ये एक नेतृत्वाचं पद आपण सांभाळत आहात. तर हे नेतृत्वाचं पद मिळण्यासाठी बरेच काय म्हणतात कष्ट मेहनत घ्यावी लागते आणि वेगवेगळ्या विभिन्न पद्धतीनं किंवा एका वेगळ्या दिशेनं विचारांची दिशा ठरवावी लागते. तर ते तुम्ही केलेली हे सिद्ध झालेले. तर आता रोटरीच्या हातातले चांगले प्रोजेक्ट्स कुठले आहेत? एक तर पहिली गोष्ट माझ्याकडनं असं खूप अपेक्षा होत्या की महिलांसाठी मी काहीतरी करावं. पण मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की त्या बाबतीत काही करावं असं मला म्हणजे एक तर पहिली गोष्ट त्या दृष्टीने एक आमच्या 2 वर्षापूर्वीच्या गव्हर्नरने सर्वायकल कॅन्सरचा खूप मोठा प्रोजेक्ट केला होता, मेडिकल प्रोजेक्ट होता. तशा स्वरूपाचं काहीतरी करावं असं आधी माझ्या मनात होतं. परंतु रोटरीचा कार्यकाल कुठल्याही पदाचा कार्यकाल हा 1च वर्षाचा असतो. त्याच्यामुळे ते जर त्या वर्षामध्ये संपलं नाही तर ते खूप पुढे अडचणीचं होऊ शकतं. त्यामुळे तो विचार मी केला नाही. पण प्रोजेक्टच्या बाबतीत म्हणाल तर पाणी हा माझ्या पहिला अजेंड्यावरती विषय होता. त्याप्रमाणे वॉटर शेड मॅनेजमेंट म्हणजे जे सरकारचं आहे की पूर्ण टँकर विरहित महाराष्ट्र असं जे आपण म्हटलं जातं,
तर त्या पद्धतीने अनेक क्लब, म्हणजे एकच क्लब पुण्यातला जो रोटरी क्लब ऑफ पुणे आहे ते 6 पाण्यावरती प्रोजेक्ट करतात, ज्याची ऑन अन ॲव्हरेज प्रत्येकाची कॉस्ट $1,80,000 ते $1,90,000 आहे. तर त्याच्यासाठी लागणारी मदत जी काय असेल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून ती मी देते, किंवा त्यांची त्या साईट्स पण मी जाऊन स्वतः बघितलेल्या आहेत. तो एक भाग होता. दुसरा एक होता की HV देसाई हॉस्पिटल हे जवळजवळ साऊथ एशियातलं मोठं हॉस्पिटल आहे, त्यांच्याबरोबर आम्ही टायअप केलेलं आणि 10,000 कॅटरॅक्ट सर्जरीचा मानस आम्ही, म्हणजे इट इज नॉट ओनली कॅटरॅक्ट सर्जरीज, आम्ही म्हणतोय की त्याला आम्ही अवॉइडेबल ब्लाइंडनेस असं आम्ही म्हणतोय त्याच्याकरता. त्याच्यासाठी जे काम करता येईल ते आम्ही करतोय. त्याच्यानंतर अफोर्डेबल किमोथेरपी, की कॅन्सरसाठी उपचार जर चालू असतील तर तशी मदत देणारे खूप लोक असतात, पण किमोचा खर्च बराच असतो. हे मोठे प्रोजेक्ट झाले. आणि याच्या व्यतिरिक्त लिटरसीमध्ये, यूथमध्ये, म्हणजे यू जस्ट नेम इट, सर्व क्षेत्रात जबरदस्त काम चालू आहे आता. ते डायरेक्टर्स करतायत आणि खूप छान पद्धतीने सगळेजण आपल्याला मिळालेला जो काय कार्यकाल आहे त्याचा उपयोग करतायत. आपण पुणे पर्वती रोटरी क्लबच्या बराच काळ अध्यक्ष म्हणून प्रदीर्घ आपली कालावधी काम केलेलं आहे. तर आपण तिथलं आपलं वेगळेपण कसं जपलं, की वेगवेगळ्या योजना, त्यातल्या काही लक्षणीय योजना सांगू शकता? नाही, तसं नाहीये. ऍक्च्युली जसं मी आता मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की कुठलाही रोटरीचा कार्यकाल हा 1 वर्षाचा असतो. तर त्याच्यामुळे मी 2011-12 साली रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीचे अध्यक्ष होते. त्या काळात परत मला एक मोठा आजारपण आलं, त्याच्यामुळे त्याचे 3-4 महिने फुकट गेले. पण ते रौप्य महोत्सवी वर्ष होतं माझ्या क्लबचं. पण आमचा क्लब हा मुळातच तसा आधी 2 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिलेला अतिशय प्रतिष्ठित असा क्लब समजला जातो. आणि असे जे पुण्यात काही क्लब्स आहेत, एक 30-40-50 क्लब आहेत की जे ऑटोमोडवर पडलेले आहेत असं आम्ही म्हणतो, की त्यांचे ऑनगोईंग प्रोजेक्ट चालू असतात, सगळ्या गोष्टी चालू असतात आणि ते पुढे कंटिन्यू करणं हा एक भाग असतो. त्याच्यामध्ये फंड रेझिंगचा किंवा परदेशातनं पार्टनर मिळवणं, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जशा दरवर्षी होतात तशा त्या वर्षी पण झाल्या. आणि 25वं वर्ष म्हणून आम्ही जरा आणखी विशेष त्याचं सेलिब्रेशन पण केलं होतं. पण त्या काळात पण बऱ्यापैकी आम्ही इन्क्युबेटर्स दिले परदेशामध्ये, आफ्रिकेतल्या देशांमध्ये. वानाउटू म्हणून एक बेट आहे तिथे दिले. अशा पद्धतीचे कार्यक्रम पण त्यावेळेला केले. पण ते वर्ष 1 वर्षाचं असतं. त्यानंतर मग वर चढत प्रेसिडेंटशिप नंतर डिस्ट्रिक्टवरती काहीतरी तुम्ही फाउंडेशन डायरेक्टर, मेंबरशिप डायरेक्टर अशा सर्व पोस्टवरती काम केल्यानंतर गव्हर्नर पदाकडे तुमची ती वाटचाल होते आणि तुम्ही गव्हर्नर होऊ शकता असं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये आपण एक यशस्वी आर्किटेक्ट आहात, तर बरेच जण आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेचा आपल्या भल्यासाठी वापर करतात, पण काही ठिकाणी उलट व्हाईस वर्सा पण होणं गरजेचं असतं. तर त्या संस्थेसाठी आपण, रोटरीसाठी आपण आपलं व्यावसायिक ज्ञान जे आहे ते कधी वापरण्याची वेळ आली? जिथे येते तिथे सगळे तुम्हाला मी सांगते अगदी सहज करते. आता हे कॅटरॅक्ट सर्जरीज आहेत, आता हे HV देसाई वगैरे हे आता आम्ही करायला लागलो. पण प्रत्येक क्लब मधले 50 ते 60 जेव्हा आपण असं म्हणतो ना की क्लब काम करतात, तेव्हा त्या क्लब मधले अतिशय एलिट, सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोक आपले रोटरीचं बेसिक ज्ञान, म्हणजे कारण तेच आहे प्रोफेशनली रोटेरियन झालेले, म्हणजे जी रोटरी ही संस्था जी आहे ती उत्तम प्रोफेशनल लोकांची संस्था आहे. तुम्ही आपल्या, म्हणजे आम्ही अण्णा हजारे किंवा मेधा पाटकर सारखे पूर्ण वेळचे समाजसेवी कार्यकर्ते नाहीये. आम्ही निक्षून सांगतो, नवीन मेंबर्सनाही सांगतो ही गोष्ट, की आपण जे प्रोफेशनमध्ये आपल्या उत्तम काम करून मिळालेलं धन, राहिलेला वेळ आणि मुख्य म्हणजे रिसोर्सेस हे अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजसेवेसाठी, समाजाला परत काहीतरी देण्यासाठी वापरावे, हे प्रत्येक रोटेरियनच्या डोक्यामध्ये पक्क बसलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल तर माझा डोळ्याचा डॉक्टर माझा क्लब मेंबर आहे, माझा ऑर्थोपेडिक सर्जन माझा डिस्ट्रिक्ट मधलाच आहे. हे सगळे लोक मित्रांकडनं, आम्ही एकमेकांकडनं कोणी कशाचे पैसेही घेत नाही, फीस घेत नाही, सहज त्या, कारण हा मैत्रीतनं निर्माण झालेलं असतं. आणि माझ्या ज्ञानाचा विचार तुम्ही तर आम्ही वॉश इन स्कूल म्हणजे विन्स असा एक खूप मोठा प्रोजेक्ट केलेला होता, की ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात आम्ही टॉयलेट्स आणि ह्या सर्व गोष्टी केलेल्या होत्या. त्याची ड्रॉइंग, एक्झिक्युशन, त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सहजगत्या जाता जाता कुठेही कशाची अपेक्षा न करता आम्ही करतच असतो. कोरोनाचं जे सगळं जगत वेळाचं जे आपत्ती आहे त्यामुळे बरीच परिभाषाच बदललेली आहे समाजसेवेची. तर रोटरीच्या पातळीवर आपण कोरोना काळात कोणत्या स्वरूपाची विधायक कामं केली? आता वर्ष सुरुवातीचं कठीण होतं, पण मुळात माझ्या सर्व वृत्ती आणि एकूण वे ऑफ थिंकिंग हे खूपच सकारात्मक असल्यामुळे आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे मार्चमध्ये सुरू झाला माझा कार्यकाल. 1 जुलैला सुरू झाला. त्यावेळेला मी एक छोटंसं बुके ऑफ सर्व्हिस प्रोजेक्ट असं म्हणता येईल, असं एक पंचम प्रोजेक्ट म्हणून एक पहिली अगदी ती योजना
पहिल्या दिवशी डिक्लेअर केली की ज्याच्यामध्ये 5 प्रोजेक्ट्स आम्ही अंतर्भूत केले आणि ज्याच्यामध्ये अगदी लहानात लहान आणि छोट्यातल्या छोट्या क्लबला सुद्धा पार्टिसिपेट होता येईल अशी 25,000 रुपये त्या बंचची किंमत ठेवली. तर नुकतंच निसर्ग वादळ झालेलं होतं, तर त्या निसर्ग वादळामध्ये नुकसान झालेल्या माणगाव, गोरेगाव, रोहा या क्षेत्रातल्या सगळ्यांना मी सांगितलं तुम्हाला मी पत्रे देते. मग मी सर्व क्लब्सकडनं त्यांना सांगितलं 25,000 रुपये द्या आणि त्याच्यामध्ये कुठले 5 प्रोजेक्ट्स, तर हे पत्रे दिले आम्ही. नंतर वरकुटे किंवा इंदापूर एरिया जिथे आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला झाडांची सॅपलिंग्स द्या, कारण एरवी आम्ही 1 जुलै वृक्षारोपण करून साजरा करतो, पण त्यावेळेला लॉकडाऊन असल्यामुळे काहीच करता येत नव्हतं. मग त्यांना झाडांची सॅपलिंग प्रत्येक शेतकऱ्याला 10 अशी 1,000 शेतकऱ्यांना ज्याच्यातनं त्यांना दर वर्षाला उत्पन्न मिळेल अशा स्वरूपाची ती सॅपलिंग, हा दुसरा प्रोजेक्ट होता. तिसरा होता तो हॅपी फॅमिली किट म्हणून आम्ही तयार केलं होतं, ज्याच्यात एक मोठी ताडपत्री, सोलर गॅस, सोलर लॅम्प, बायोगॅस अशा जीवनोपयोगी वस्तू त्या 9,000 रुपयाला 3 बॉक्सेस, त्या खूप मोठ्या बॉक्सेस होत्या त्या. तर त्या 3 बॉक्सेस, हे 3 प्रोजेक्ट. नंतर मास्कचं वाटप आम्ही सांगितलं होतं प्रत्येकाने आपल्या आपल्या क्लबच्या लेवलला 200 ते 2,000 किती हवे तेवढे तुम्ही ते द्या. आणि चौथा प्रोजेक्ट होता की कोविड सेंटर जे होते तिथे प्रत्येक क्लबने 3 बेड द्यावे. असा 5 प्रोजेक्टचा बंच आम्ही 25,000 मी तयार केला. त्याचे प्रत्येक क्लबला आम्ही मदतीला घेतलं की हा प्रोजेक्ट तुझ्या ट्रस्टच्या थ्रू करू, हा प्रोजेक्ट तुझ्या ट्रस्टच्या थ्रू करू. मग त्या लोकांना सर्व क्लबनी त्या रोटेरियन्सनी तिथे ते चेक्स पाठवले. तर जवळजवळ 140 मधले 60 ते 70 क्लब त्याच्यामध्ये सहभागी झाले. हा अगदी पहिला छान प्रोजेक्ट होता की ज्याच्यात सर्वांना बाहेर न पडता काम करण्याचा आनंद मिळाला त्याच्यामध्ये. मॅडम, आपण आता आपले पतिराज पण रोटरी क्लबमध्ये होते, आता आपली मुलगी पण आपल्या उभयतांच्या पावलावर पाऊल ठेवलेलं आहे. तर येणारी जी नवीन पिढी आहे रोटरीमध्ये दाखल होणारी नवीन जी ब्रिगेड आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगू शकाल? एक तर पहिली गोष्ट आम्ही म्हणतो की आम्ही कमी होतो टेक्सॅवी, म्हणजे आम्ही फार गरजेपुरतं हे केलं होतं. तर त्या मानाने आता आम्ही प्रमोट करतो आहोत ते ई सॅटेलाइट क्लब्स करतोय का ई क्लब्स आम्ही प्रमोट करतोय की नाही प्रत्यक्ष भेटला तुम्ही तरी. आणि ते कशा पद्धतीने, म्हणजे मी म्हणते की ही एक सुवर्ण संधी म्हणून घ्या असं मी प्रत्येक क्लबमध्ये जेव्हा मी रोज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हिजिटला जाते तेव्हा सांगते की ज्या मिटिंगला 40 किंवा 50 लोक जमवताना सुद्धा खूप कष्ट व्हायचे. व्हेन्यू काय, मेन्यू काय, ते लोक लांब, ट्रॅफिक जॅम, मग 50 ऑर्गनाईज केलं तर 40च येणार. ह्या सर्व गोष्टीतनं सुटका म्हणजे आपण व्हर्च्युअल भेटतो आहोत ती सुटका आहे आणि सहजगत्या 50च्या ऐवजी 500 लोक तिथे येऊ शकतात. ही सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळे ई रायला ज्या काय असतात आमच्याकडे, रायला हा एक आमचा रोटरीचा कार्यक्रम आहे, रोटरी युथ लिडरशिप अवॉर्ड. त्या ई रायला आमच्याकडे जवळजवळ 60 ते 70 माझ्या अंदाजाने त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त झालेल्या आहेत आणि विविध विषयांवरच्या त्या झाल्या. तर ही जी सुवर्ण संधी आहे ही सगळी तरुणांनी घ्यावी, त्याच्यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. रोट्रॅक्ट ही आमची एक तरुणांसाठी असलेली ब्रांच आहे. जे त्या वयोगटात असतील त्यांनी रोट्रॅक्टमध्ये यावं, बाकीच्यांनी रोटेरियन व्हावं. आणि रोटरी इंटरनॅशनलने आता अशी ड्युएल मेंबरशिप पण कबूल केलेली आहे की समजा तुमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे आणि तुम्ही चांगल्या आर्थिकदृष्ट्या सुस्थिर आहात तर तुम्ही दोन्ही ठिकाणी मेंबर होऊ शकता. तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि त्याच्यासाठी पब्लिक इमेज चांगली करण्यासाठी आम्ही सुद्धा जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करतो की लोकांनी, या मुलांनी यावं इकडे. पण आपल्या रोटरी क्लब या संस्थेत अतिशय मानाची जागा आपण भूषवित आहात. तर आपण आपले जे सहकारी आहेत तर नेतृत्व गुण हे उपजत असतं असं म्हणलं जातं, पण आजकालच्या काळात त्यांना आपण पैलू पाडून उज्ज्वल करू शकतो. तर आपण आपल्या सहकाऱ्यांना काय सल्ला द्याल की आपल्या कामावर किंवा विधायक कामांवर फोकस करून आपलं व्यक्तिमत्व? म्हणजे मला असं वाटतं एक तर रोटरी स्वांत सुखाय आहे हे मी सांगते कायम की इथे काही तुम्हाला कोणी बळे आणलेलं नाहीये. आम्ही एक तर नो वन कॅन बी रोटेरियन असाच आला आणि झाला, कोणीतरी त्याला स्पॉन्सर करावं लागतं, त्यासाठी लागणारी आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा त्याला ती असावी लागते, नंबर 1. आणि एकदा आल्यानंतर तुम्ही रोटरीचा कसा वापर करून घ्यायचा, म्हणजे रोटरी मला काय देते असा सतत विचार न करता आपण रोटरीला काय देऊ शकतो ते द्यायचं. परत हा मुद्दा तसा गोल फिरून हक्क आणि कर्तव्य यापाशी येतो की तुम्ही तुमची कर्तव्य करा. मी प्रत्येक क्लबमध्ये सांगते की रोटरीची कर्तव्य काय, पब्लिक इमेज म्हणजे जिथे जा तिथे रोटरीबद्दल चांगलं बोला, एक मेंबर प्रत्येकाने आणावा. फाउंडेशनला आम्हाला रोटरी इंटरनॅशनलने सांगितलेले एव्हरी रोटेरियन एव्हरी इयर EREY, तर ते $100 द्या कमीत कमी, निदान जास्ती देणारे लोक आहेत अर्थात, म्हणून आमची टार्गेट्स पूर्ण होतात. नंतर ईच वन रिच वन म्हणजे प्रत्येकाने एक मेंबर आणावा. त्याच्यानंतर मी म्हटलं तुम्हाला तसं की फाउंडेशन, मेंबरशिप, पब्लिक इमेज ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाळल्यात किंवा अनेक हजारो गोष्टी इथे रोज घडत असतात. नाटकांच्या कॉम्पिटिशन, नाट्य वाचन, एकांकिका, गाण्याच्या स्पर्धा, लेखनाच्या स्पर्धा, असं सर्व जे घडत असतं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पार्टिसिपेट व्हा, असिमिलेट व्हा, मैत्री वाढवा. मुख्य मैत्री मार्फत सर्व्हिस अबाव सेल्फ
मैत्रीच्या थ्रू सेवा हा त्याचा भाग आहे, तर तो सगळ्यांनी छान पाळावा. आणि राजकारण किंवा काही खटकलं तर मला असं घरात वाटतं की घरात पण आपल्याला किती गोष्टी खटकतात तरी आपण एकत्र राहतोच, तसंच आहे ते. त्याच्यामुळे काय मनुष्य स्वभाव आहे तो सगळीकडे असणारच आहे, तर त्याला काही फार महत्व द्यावं असं मला वाटत नाही. मॅडम, महान्यूज मराठी या वाहिनीला आपण दिलेल्या माहितीबद्दल मी आपले आभारी आहोत. भविष्यकालीन कामासाठी शुभेच्छा. नक्की नक्की.